नमस्कार, मी तुषार शेटे. महामुंबई बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आम्ही तुम्हाला मुंबई आणि परिसरातल्या बातम्या दाखवत असतो. मात्र आजचं बुलेटिन खास आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला राज्यातल्या घडामोडी सुद्धा दाखवणार आहोत. कारण संपूर्ण राज्यातली मंदिरं, प्रार्थनास्थळं खुली होणार आहेत आणि सुरुवात करूयात याच बातमीपासून. देव भक्तांच्या हाकेला धावलेला आहे. काही तासात उघडली जाणार आहेत प्रार्थनास्थळं. भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेत मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारे उघडले जाणार आहेत. दर्शनासाठी राजकीय नेत्यांची सुद्धा लगबग सुरू होणार आहे. भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेत मंदिरं उघडली जाणार आहेत. सकाळी 6 वाजता अजित पवार आणि जयंत पाटील हे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार आहेत. राम कदम सकाळी 11 वाजता मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत. तर मंत्री नवाब मलिक दुपारी माहीम आणि हज अली दर्ग्यात जाणार आहेत. संजय बनसोड हे चैत्यभूमीवरती जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात गणेश भक्तांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आलेली आहे. मात्र ही नियमावली नेमकी काय आहे आणि भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेतलेले आहेत या संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. जर तुमचं शरीराचं तापमान हे व्यवस्थित असेल आणि त्याचबरोबर मास्क लावलेला असेल तर ॲक्सेस बॅरियर उघडणार आहे आणि त्यानंतर आपण आत येऊ शकता. आत आल्यानंतर तिथे स्वतःची चप्पल स्वतः काढून ठेवायची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पाय धुवून व्यवस्थित सॅनिटायझरचा वापर करून आपण मंदिरात प्रवेशासाठी येऊ शकणार आहात. शक्यतो आम्ही भाविकांना यातून आवाहन करणार आहोत, जसं 10 वर्षाच्या आतील मुलं किंवा गरोदर स्त्रिया आणि त्याचबरोबर सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांनाही आम्ही शक्यतो या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने जी व्यवस्था आम्ही केलेली आहे, ज्यातून आपण घरात बसून थेट दर्शन करू शकणार आहात, तर त्या सुविधेचा नक्की लाभ घ्यावा. मुंबईतल्या दादरमधल्या श्री गुरुसिंग सभा या 100 वर्ष जुन्या गुरुद्वारेमध्ये उद्यापासून शीख बांधवांना दर्शन घेता येणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालेली आहे. गुरुद्वाऱ्याची स्वच्छता सुरू झालेली आहे. सॅनिटायझरची फवारणी सुद्धा या ठिकाणी केली जाते आहे. इथल्या तयारीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी सुस्मिता भदानेनं. मुंबईसह राज्यातील अनेक गुरुद्वारा आणि धार्मिक स्थळं उद्यापासून खुली होणार आहेत. खरं तर कोविड काळामध्ये मंदिरं बंद झाली, देवळं बंद झाली आणि त्यानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. घटस्थापनेच्या दिवशी सगळी मंदिरं खुली होणार आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी दादर गुरुद्वारेमध्ये सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण परिसराला सॅनिटाईज केलं जात आहे. सगळ्या परिसरामध्ये स्वच्छता ही ठेवली जाते आहे आणि अगदी सकाळपासूनच इथं लगबग पाहायला मिळते. या संपूर्ण परिसरामध्ये अगदी मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. कशा पद्धतीचं नियोजन आहे? खरं तर 100 वर्षांचा इतिहास आहे. कोविड काळात सुद्धा तुम्ही महत्त्वाचं काम खालसा एडच्या माध्यमातून केलेलं होतं. आता गुरुद्वारा नव्यानं खुला होतोय, काय सांगाल? गेले 1.5 वर्ष जेव्हापासून भारताचे पंतप्रधान यांनी संपूर्ण लॉकडाऊन केलेलं, त्या दिवसापासून आजपर्यंत हा गुरुद्वारा आमचा बंद होता. नुसतं सकाळ आणि संध्याकाळ जे काही पूजा होती ते आमचे जे हेड ग्रंथी आहेत, पुजारी म्हणतो आम्ही, त्यांची ती चालू होती आणि इतर काही कुठलाही मोठा प्रोग्राम म्हणा आम्ही कुठलाही इथे साजरं केलं नाही आहे. आणि आता उद्यापासून हे गुरुद्वारे आणि इतर सगळे धार्मिक स्थळं उघडणार आहेत असं गव्हर्मेंटनी, सरकारने हे सगळं सांगितलेलं आहे. जे काय त्यांच्यातर्फे आम्हाला गाईडलाईन असतील त्यांच्यानं आम्ही संपूर्ण पालन करणार. आमचा जो स्टाफ आहे त्यालाही आमच्या जो गुरु नानक हॉस्पिटल बांद्र्याला तिथे संपूर्ण स्टाफला 2 डोस आम्ही करून घेतले आहेत ते. आणि इथेही उद्यापासून
जे सोशल डिस्टन्सिंग आहे त्याला आम्ही लक्षात ठेवता इथे आम्ही त्यांना भाविकांना जे काय दर्शनासाठी येतील त्यांना आम्ही इथे बसण्याची सोय करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंदिराची बातमी बघितली, गुरुद्वाराची बातमी बघितली. आता आपण पाहूयात चर्चची बातमी. मुंबईतल्या वांद्रे इथल्या माउंट मेरी चर्चमध्ये सर्वधर्मिक भाविक येत असतात, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तशी तयारी करण्यात आलेली आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत या चर्चमध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. 60 वर्षांवरच्या व्यक्तींना चर्चमध्ये प्रवेश करता येणार नाहीये. याबाबत माउंट मेरी चर्चचे फादर जॉन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. गेल्या कित्येक महिन्यांपासून धार्मिक स्थळं बंद होती आणि आता पुन्हा ही धार्मिक स्थळं सुरू होणार आहेत. आत्ता आपण माउंट मेरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत फादर जॉन आहेत. सर, खरं तर गेली कित्येक महिने आपली धार्मिक स्थळं बंद आहेत. माउंट मेरी या ठिकाणी सर्व धर्मातील लोक या ठिकाणी येत असतात. आता कशा प्रकारे काळजी घेणार आहात, कारण का धार्मिक स्थळं पुन्हा सुरू होत आहेत? हो, 7 तारखेपासून चर्च उघडणार आहे, सर्व धार्मिक स्थळं पण उघडणार आहे आणि आम्हाला आनंद वाटतो, कारण खूप महिन्यापासून बंद होते. प्रत्येक दिवशी लोक फोन करत होते की चर्च कधी उघडणार, आम्ही कधी येऊ शकतो. मग 7 तारखेपासून ते इथे येऊ शकतात आणि आम्ही आयोजन केलेलं आहे सर्व, म्हणजे आमचे व्हॉलंटियर्स आहे, आमचे वर्कर्स आहे, सिक्युरिटी आहेत. आत्ताच आमची मीटिंग संपली आणि आम्ही प्लॅनिंग केलेली आहे की म्हणजे आतमध्ये जायला फक्त एका दारातून आणि 8 लोक तसंच 2 मिनिटासाठी मदर मेरीच्या समोर प्रार्थना करू शकतात आणि नंतर मग ते आतमध्ये बसू शकतात जर कोणाला अजून टाईम घ्यायचं असेल. खरं तर किती वेळ चर्च सुरू असणार आहे, काही वेळ मर्यादा ठरवली का दिवसातील? हो, सकाळी आमची प्रार्थना असेल 6:30 आणि 7:30 डेली आणि संडेला 3 मिस्सा आम्ही म्हणतो ती प्रार्थना. मग त्यानंतर 9 वाजतापासून चर्च उघडणार आहे, 9 ते 1 पर्यंत आणि मग दुपारी 3 ते संध्याकाळी 8 पर्यंत म्हणजे लोक दर्शनासाठी येऊ शकतात त्यावेळी. खरं तर माउंट मेरीच्या या पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात लोक येतात. किती लोकांना या पॅसेजमध्ये प्रवेश असेल? तसं म्हणजे आम्ही जितकं म्हणजे अंतर ठेवावं लागेल नाही, सेफ डिस्टन्स. आणि मग आतमध्ये चर्चमध्ये आम्ही 8 जण प्रत्येक 2-2 मिनिटानंतर किंवा बघूया जितकं जसं लोक गर्दी नसेल तर लोक अजून त्यापेक्षा थोडं जास्त वेळ पण थांबू शकतात. पण आमचा विचार असा आहे, प्लॅनिंग असं आहे की 8 लोक त्यांची प्रार्थना झाल्यावर पुन्हा दुसऱ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पाहूयात बातमी 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरची. नवरात्री निमित्तानं कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. देवस्थान समितीच्या वतीनं अंबाबाई मंदिराची ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केलेली एकीकडे राज्यातली मंदिरं उद्यापासून खुली होत आहेत, तर दुसरीकडे नगरमध्ये कलम 144 लावण्याची वेळ आलेली आहे. कारण की नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा धोका वाढतोय, त्यामुळे नवरात्रोत्सवावरती बंधनं आलेली आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नवरात्रोत्सवावरती प्रशासनानं बंदी घातलेली आहे. जिल्ह्यात 6 ठिकाणी ज्या ठिकाणी मंदिरं आहेत त्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलंय, त्यामुळे भाविकांना थेट देवाचं दर्शन घेता येणार नाही. ज्यांना दर्शन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी प्रशासनाच्या वतीनं पासची सोय करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी मंदिरं आहेत त्या ठिकाणी 5,000 भाविकांना पास घेता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढलेले आहेत. आम्ही डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये तिथली लोकसंख्या, तिथली रुग्णांची संख्या, तिथली स्थानिक परिस्थिती, तिथल्या लोकांचं कोविड सुसंगत वर्तन या सगळ्याचा विचार करून त्याच्यावर आम्ही सांगोपांग विचार करून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये निकषामध्ये सध्याच तरी कुठलाही बदल करण्याचा आमचा काहीही विचार नाही. महामुंबई बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेकशी कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
महामुंबईमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत। आता पाहूयात काही बातम्या पावसाच्या संदर्भातल्या। अमरनाथमध्ये तुफान पाऊस सुरू होता आणि यामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालेला आहे। पालिकेच्या उद्यानाची ही संरक्षक भिंत असल्याचं सांगितलं जातंय। महालक्ष्मी नगर परिसरात ही घटना घडलेली आहे। पावसामुळे भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झालेला आहे। एकासोबत एक असे दोन व्यक्ती त्याखाली दबलेले होते आणि ते पूर्ण अनकॉन्शियस स्थितीमध्ये असल्यामुळे तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावली होती। या ठिकाणी पूर्ण पोलीस यंत्रणा, तहसीलदार, ॲडिशनल सी ओ वगैरे सगळे होते घटनास्थळी आणि त्या दोन्ही व्यक्तींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय उल्हासनगर येथे पाठवण्यात आलं आहे। आणि आता आपण बघतोय की हे प्रचंड जे भिंतीचे मोठमोठे दगड आहेत, आता JCB या यंत्रणेच्या सहाय्याने हे उचलणं शक्य आहे, कारण हाताने किंवा मॅन्युअली पॉसिबल नाही आहे। JCB आल्यानंतर पूर्ण हे काढण्याचं काम सुरू होईल परत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, पालिकेच्या उद्यानाची भिंत असल्याचं सांगितलं जातंय, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। अंबरनाथमध्ये नेमका किती आणि कसा पाऊस पडतोय? तुषार, आता पाऊस कमी आहे, मात्र गेल्या 2 तासांपासून अंबरनाथ शहरात जो काही मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे पूर्वेच्या महालक्ष्मी नगर परिसरातील ही जी काही उद्यानाची संरक्षक भिंत होती ती कोसळली होती आणि हे उद्यान अजूनही या उद्यानाचं उद्घाटन झालेलं नाही अशी तिथल्या स्थानिकांनी माहिती दिली। त्यामुळे जर या उद्यानाचं उद्घाटन झालेलं नसेल तर या संरक्षक भिंतीचा दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत आणि या संरक्षक भिंतीच्या मागेच काही वस्ती आहे आणि एक छोटीशी गल्ली आहे, त्या गल्लीवर ही भिंत कोसळली आणि त्या ठिकाणाहून जाणाऱ्या 2 जणांवर ही भिंत कोसळलेली आहे। अगदी खरं गणेश, तू सांगतोयस त्या पद्धतीनं जर या उद्यानाचं लोकार्पणच झालं नसेल, उद्यान बांधून तयार असेल आणि जर भिंत कोसळली जात असेल तर या उद्यानाच्या सुरक्षेवरती आणि ज्या पद्धतीनं हे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। गणेश, या बातमीवरती असेच कायम राहा, वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या बातमीसाठी। पुढची बातमी आहे सर्वसामान्यांच्या लाईफलाईन बद्दलचीच, म्हणजेच लोकल ट्रेन बद्दलची। मध्य आणि ट्रान्स हार्बर लोकलची सेवा पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। पावसामुळे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा ठप्प झालेली होती। त्याचा मनस्ताप प्रवाशांना झालेला होता, मात्र काही वेळानंतर दोन्ही मार्गांवरच्या लोकल पुन्हा सुरळीत झालेल्या होत्या। संध्याकाळच्या वेळेला मुंबई आणि परिसरामध्ये उपनगरांच्या काही भागांमध्ये तुफान पाऊस पडला होता, विजांचा कडकडाट सुद्धा झालेला होता आणि अशाच वेळेला पेंटोग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्स हार्बर रेल्वेची सेवा ठप्प पडलेली होती। मात्र काही वेळापूर्वीच ती सुरू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आता पाहूयात बातमी रामदास आठवलेंच्या संदर्भातली। दलितांना आरक्षण मिळतं, मात्र ब्राह्मण, मराठा, सवर्ण जातींना आरक्षण दिलं जात नाही। त्यामुळे ब्राह्मण आणि मराठा सवर्णांमधील गरिबांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे त्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलेली होती। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व गरिबांसाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% सवर्णांना आरक्षण देणारा केंद्र सरकारचा कायदा 3 वर्षापूर्वी केला होता। त्या कायद्याचा लाभ ब्राह्मण समाजातल्या गरिबांनी घ्यावा असं आवाहन रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेलं होतं। ब्राह्मण समाजाला आरक्षणाची मागणी करणारे रामदास आठवले यांचा ब्राह्मण समाजातर्फे समाजश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला। बातमी आहे मध्य रेल्वेची। मुंबईत मध्य रेल्वेकडनं ऑटोमोबाईल कॅरियरची निर्मिती करण्यात आलेली आहे। यामुळे वाहन जलद गतीनं पोहोचवणं शक्य होणार आहे। परळच्या वर्कशॉपमध्ये या कॅरियरची निर्मिती करण्यात आलेली आहे। तब्बल 18 टन इतकी या कॅरियरची क्षमता आहे। मध्य रेल्वेनं ऑटोमोबाईल कॅरियरचे नवीन कोच आता सज्ज केलेले आहेत, ज्याची कॅपॅसिटी 18 टन इतकी आहे। विशेष पद्धतीने डिझाईन केले गेलेले हे कोचेस लवकरच दाखल होणार आहेत। जे काही मुंबई आणि भारतातील मध्यमार्ग आहेत, मध्य रेल्वेचे मार्ग आहेत त्यावरती या संपूर्ण कोचचा जर आपण लुक बघितला तर हे रिफ्लेक्टर्स इथे देण्यात आलेले आहेत, ज्याच्या मार्फत मोठाली वाहनं असतील, गाड्यांचे मोठे मोठे पार्ट्स, अगदी ट्रॅक्टरसारखी मोठाली वाहनं सुद्धा या संपूर्ण कोचमध्ये ठेवू शकतात। वरती आपण जर बघाल तर हे लाईट्स देण्यात आलेले आहेत, जे नॅचरल लाईट्स आहेत, ज्याच्यातनं प्रकाश थेटपणे इथे जे काही सामान भरण्यात येईल त्याच्यात असेल। सोबतच 4 दरवाजे, जसं प्रवासी डब्यांना 4 दरवाजे असतात, ते डबे
त्याच पद्धतीचे आहेत की ज्यांचे हे दरवाजे खुले करण्यात आलेले आहेत, ज्यांची कपॅसिटीसुद्धा अधिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डब्यामधनं तुम्ही तुमची अन्न औषधं असतील, वाहनं असतील यांचं दळणवळण करू शकतात. विशेष पद्धतीने डिझाईन करत असताना त्यांना हायलायटर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. आपण जर संपूर्णपणे बघाल तर या एकाच बोगीमधनं सामानाची दळणवळण जलद गतीने होणार आहे. वजन कमी आहे परंतु कपॅसिटी तितकीच जास्त आहे. त्यामुळं एका अर्थी या सगळ्या प्रवासामध्ये फायदा होणार आहे. इथे आपण जर खाली बघाल तर हे 2 डब्बे जोडण्यासाठीची सुद्धा यंत्रणा इथे करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीनं 2 प्रवासी डब्बे जोडले जातात त्याच पद्धतीनं हे डब्बे सुद्धा जोडले जाणार आहेत. त्यामुळं आत्ता अगदी ज्या पद्धतीनं किसान एक्सप्रेस धावली होती त्याच पद्धतीनं ऑटोमोबाईल सेक्टरसाठी खास पद्धतीनं या जलद गतीनं मालाची वाहतूक करणारे डब्बे सज्ज होणार आहेत. साधारणपणे 100 डब्बे मध्य रेल्वेने येत्या काळामध्ये आणण्याचा मानस केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता वेळ झालेली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या सवालाच्या निकालाची. आम्ही तुम्हाला कू ॲपवरती आजच्या ZP पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धडा शिकवलाय का हा प्रश्न विचारलेला होता आणि याचा पोल आपण पाहतो आहोत. जवळपास 67% नागरिक हो म्हणतायत तर 33% नागरिकांनी यावरती नाही असं उत्तर देत धडा शिकवला नसल्याचं म्हटलेलं आहे. महामुंबई बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18.